आता पाहूया लोकसभेचा धुळा कसा सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। ओबीसी नेते रमेश बारस्कर यांची शरद पवार गटातून हकलपट्टी। वंचितच्या यादीमध्ये बारस्कर यांचं नाव आल्याने कारवाई। पक्षफुटीनंतर पवारांसोबत मात्र भुजबळ सदावर्तेंशी संपर्क वाढल्याचा आरोप। नागपुरात काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांची आजपासून जन आशीर्वाद यात्रा। नाना पटोले, वडेट्टीवार, गिरीश पांडव उपस्थित। अरविंद केजरीवालांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी। भगवद्गीता, रामायण आणि प्राईम मिनिस्टर डिसाइड ही 3 पुस्तकं वाचण्यासाठी केजरीवालांचा कोर्टात अर्ज। शपथ घेतल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच सर्वांना कामाला लावणार। पंतप्रधान मोदींकडून आरबीआयच्या 90व्या वर्धापन दिनात वक्तव्य। सरकारच्या धोरणांमुळे नवी क्षेत्र उदयाला आली, मोदींचा दावा। कर थकबाकी प्रकरणी काँग्रेस पक्षाला मोठा दिलासा। लोकसभा निवडणुकीपर्यंत कोणतीही कारवाई करणार नाही, प्राप्तिकर विभागाचं सुप्रीम कोर्टात स्पष्टीकरण। मनसे नेत्यांकडून आज शिवाजी पार्क मैदानाची पाहणी। 9 एप्रिलला मनसेचा गुढीपाडवा मेळावा होणार। परभणीतून महादेव जानकरांकडून उमेदवारी अर्ज दाखल। परभणीचा विकास न झाल्यास पुन्हा कधी येणार नाही, जानकरांचं विधान। तर मंत्री असताना महादेव जानकरांवर कोणीही डाग लावू शकलं नाही। 5 वर्षात 1 रुपयाचा डाग कोणी लावू शकलं नाही, फडणवीसांची प्रतिक्रिया। एका पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, मोदी साहेब मला ओळखतात। त्याच्या धर्तीने जर परभणीचा विकास नाही झाला तर महादेव जानकर पुन्हा तुम्हाला येणार नाही, हे विश्वास देतो। पंतप्रधान मोदी 10 तारखेला रामटेकला आणि 14 तारखेला चंद्रपूरला येणार। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। त्यांचा किती वेळ मिळेल मला माहिती नाही। मोदीजी 10 तारखेला रामटेकमध्ये आहेत, 14 तारखेला चंद्रपूरमध्ये आहेत। मला पाहिजे ना मोदीजी। येत्या आठवड्यात भाजप महाराष्ट्र प्रभारी दिनेश शर्मा राज ठाकरेंची भेट घेणार असल्याची माहिती। एकनाथ शिंदे अजित पवारांसोबतही साधणार संवाद।